मला थोडंसं असं सांगावं वाटतं की पाठीमागचा काळ जर गेलो, पाठीमागं 25 वर्षाच्या पाठीमागं 27 वर्षापूर्वी जेव्हा हॉस्पिटलची सुरुवात झाली तेव्हाचा जो काळ होता आणि आता जे चॅलेंजेस आहेत ते तुमच्यासाठी खूप वेगळे असणार आहेत. आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हाचे चॅलेंजेस पण खूप वेगळे होते. तुमच्या कदाचित तुमच्या सेम वयाचे असताना माझं लग्न झालं होतं, वयाच्या 25व्या वर्षी इंटर्नशिप चालू असताना, आणि त्यावेळेला प्रत्येक गोष्ट अगदी आपण म्हणूया की डॅडीने आम्हाला शिकवली. आणि त्यानंतर डॅडीनी त्या जसं संजय डॉक्टरांनी आता सांगितलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थी तयार झाले, त्याचप्रमाणे हे छोटे छोटे जे कोर्सेस आहेत याची किती गरज आहे ते तेव्हा जाणवायला लागले की नुसतं डॉक्टर असून उपयोगी नाही, मग पॅरामेडिकल एज्युकेशन पाहिजे, नर्सिंग पाहिजे. मग या छोट्या संस्था काढताना प्रत्येक गोष्ट अगदी ड्राफ्ट कसा तयार करायचा, कसं शासनाला पत्र लिहायचं, ह्यातलं आम्हाला काही एक चौघांना सुद्धा येत नव्हतं. पण ही सगळं प्रत्येक गोष्ट डॅडीने शिकवली. आणि डॅडीने सुद्धा जवळून डॅडीना DY साहेबांनी, पतंगराव साहेब या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलेलंच होतं. मला बंटी साहेबांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी जे काय आज घडलेले ते केवळ DY साहेबांच्यामुळं. सुरेश मोरबाळे म्हणून एक शिवराजदा शिपाई आहे आणि तो दादांच्या सेवेसाठी जायचा बॉम्बेला आणि तो त्यांचे पाय चेपायचा DY साहेबांचे. आणि त्यावेळेला ते पाय चेपताना तो रोज म्हणायचा, दादा वहिनींचं ॲडमिशन म्हणजे माझं ॲडमिशन गायनातला. ॲक्च्युली त्या काळामध्ये मला MD मेडिसिन ही सीट मिळाली होती कृष्णामध्ये. पण मी जेव्हा महागावमध्ये लग्न होऊन आले तेव्हा सगळ्यांनी बाई म्हणून खेड्यामध्ये सगळ्या बायकाच माझ्याकडे यायला लागल्या. त्यामुळे मेडिसिन या डिग्रीला तेव्हा व्हॅल्यू नाही असं माझ्या देखी झालं. आणि मग मी ठरवलं की नाही, मग मला सगळंच करायला पाहिजे बायकांचं काम म्हटल्यावर मी ठरवलं मला गायनॅक व्हायचं आहे. मग गायनॅक व्हायचं असेल तर मला परत माझ्या डोक्यात आलं की मी माझी मेडिसिन सीट होते तर मला का गायनॅक बॉम्बेमध्ये मिळू नये, मला गायनॅक बॉम्बेमध्ये मिळावं. पण तो सुरेश मोरबाळे रोज दादांचे पाय चेपताना म्हणायचा वहिनींचं ॲडमिशन, आणि हे तुझ्या वहिनीचं ॲडमिशन दूरच टाकतो रे करून DY साहेबांनी मला ॲडमिशन दिलं. आणि डॅडींना फोन आला की तुमच्या सुनेचं ॲडमिशन सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये केलेलं आहे, तिला पाठवा. म्हणजे केवळ आज मी जे काय आज हजारो ऑपरेशन केले, जे गायनॅकमध्ये मी माझं नाव कमावलं, जे हजारो बाळांपणी केली, आणि त्याच्या पाठीमागं DY साहेबांचा खऱ्या अर्थाने त्यांनी मला घडवले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या काळामध्ये बॉम्बेसारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळवून देणं, आणि त्यामुळं कदाचित फार कमी वेळामध्ये मॉडर्न एज्युकेशन, मला हेच सांगायचं होतं की बॉम्बेमध्ये शिकणं, पुण्यामध्ये शिकणं, असं आपण म्हणतो की खूप तिथं लगेच ॲडव्हान्स मिळतं. पण मला असं वाटतं की का नाही ते शिक्षण महागावमध्ये मिळावं. तशा पद्धतीचं शिक्षण महागावामध्ये मिळण्यासाठी कारण आम्ही बाहेर शिकून आलो म्हणून आम्हाला सतत वाटतं की आमची मुलं पण तशीच तयार व्हावी, आमच्या मुलांचं पण कानाकोपऱ्यात नाव व्हावं. आणि तुम्ही तशा पद्धतीने घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मग ते छोटे कोर्स असो किंवा मोठे कोर्स असो, कुठेही गेलं तरी विद्यार्थी बॉम्बे पुण्याचाच असला म्हणजे त्याला नॉलेज आहे असं नसतं. म्हणजे आमच्या दृष्टीनं आमची मुलं फॉरेनमध्ये गेली, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या गेली तरी एक महागावचं एक नाव व्हावं. आणि अशा पद्धतीने तुम्ही एज्युकेशन घेतलंच आहे आणि पुढेही तुमचं नाव तसंच करावं. कारण 25 वर्षानंतरचं आत्ताचं जे चॅलेंज आहे, आता सगळं जग रोबॉटिक झाले, रोबॉटिक सर्जरी आहे, त्याच्यानंतर टेलिरोबॉटिक्स होईल. आता बऱ्याच गोष्टी सगळ्या अत्याधुनिक आल्या आहेत. सर्जरीमध्ये सगळं आता लॅप्रोस्कोपीच्या पुढे गेले, पण सगळं बेसिक सगळं ॲडव्हान्स येण्याच्या आधी तुम्हाला ओपन सर्जरी यायला पाहिजे, मग लॅप्रोस्कोपी गोष्टी यायला पाहिजे, मग रोबोटिक येणार, मग तुमचं टेलिपॅथी येणार, सगळं AI म्हणतो, सगळं AI झालं. AI झालं असलं तरी त्याच्यासाठी आपलं बेसिक नॉलेज पहिल्यांदा चांगलं पाहिजे. AI थोडीच आपलं सगळं करणार नाही आहे काम. AIला आपल्याला सूचना द्यायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आपलं नॉलेज प्रगल्भ पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की माणसाला रोज शिकत राहिलं पाहिजे. कुठलंही फील्ड असो, ते कुठलाही बिझनेस असो, कुठलंही फील्ड असो, नवीन नवीन जे नॉलेज आले ते तुम्ही सतत घेत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जेवढं रोज पर डे वाचाल, आजही आपण विद्यार्थीच असलं पाहिजे. किती जरी मी म्हटलं की नाही झालं आता माझं शिक्षण, मी रिटायरमेंटला आले, तरी सुद्धा मी आजही विद्यार्थी असते. मेडिकल फील्डमध्ये तर प्रत्येक पेशंट हा नवा वेगळा असतो, तो प्रत्येकाचा आजार वेगळा असतो, प्रत्येकाची प्रकृती तुमच्या भाषेमध्ये कफ वात पित्त सगळं वेगळं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण रोज शिकत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही आयुर्वेदिक मुलांनी तुमच्या पॅथीला खूप पुढे नेलं पाहिजे. आम्हाला तो अनुभव आला आणि म्हणून आम्ही आयुर्वेदिक कॉलेज काढले. आम्ही सगळे आमच्या घरातले ॲलोपॅथिक आहोत, परंतु आम्हाला आयुर्वेदाचा गुण आला थोडक्यात म्हणूया. आणि तसं झाल्यामुळं आम्ही आयुर्वेदाकडे वळलो आणि आयुर्वेद काढलं. जसं माझ्या पाठीशी डॅडी होते, घरातला नवरा होता, दीर होते, जाऊबाई होत्या, सगळ्यांनी आम्हाला पाठीशी आधार दिला, तसं तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये गेल्यानंतर कुणाचा ना कुणाचा आधार मिळवा. पण अभ्यास करत तुमचं नॉलेज प्रगल्भ करा आणि तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही उंच भरारी घ्या आणि चांगले डॉक्टर व्हा. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट.